उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। मुंबईतील एका लग्न सोहळ्यात दोन्ही कुटुंब एकत्र दिसलेले आहेत। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मनमोकळ्या गप्पा देखील झाल्याचं पाहायला मिळतं आणि 3 महिन्यात उद्धव राज ठाकरे यांची ही तिसऱ्यांदा भेट झालेली आहे। दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव आणि राज ठाकरे महापालिकेला एकत्र येणार का हा देखील आता सवाल विचारला जातोय। कारण उद्धव राज एकमेकांना टाळी देणार का असं देखील कार्यकर्त्यांच्या वतीने आता बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरते। अशातच रविवारी मुंबईत एका लग्न सोहळ्यात दोघांची भेट झाली आहे। एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्याचं पाहायला मिळालं आणि गेल्या 3 महिन्यातील दोघांची तिसरी भेट होती। त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला। आता त्यांच्या 3 महिन्यात 3दा एकत्र आले, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा नाही। चांगली गोष्ट आहे ना, भाऊ भाऊ काका पत्नी एकत्र येणं चांगली गोष्ट आहे। तर 3 महिन्यात राज उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा भेट झाली। 15 डिसेंबरला मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये राज ठाकरेंची रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या मुलाच्या लग्नात हजेरी। 22 डिसेंबरला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही कुटुंब एकत्र होते। 22 डिसेंबर 2024ला दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्न सोहळा पार पडलेला होता। 23 फेब्रुवारीला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही ठाकरे एकत्र आले। 23 फेब्रुवारीला राज उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये मनमोकळ्या गप्पाही झाल्या।